एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास पौष्टिक आणि झटपट तयार होणारं सत्तूचं सरबत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। तर सत्तू म्हणजेच फुटाण्याचं बारीक पीठ। तर इथे आपल्याला फुटाणे घ्यायचे आहेत, बारीक चिरलेला कांदा, तर एक छोट्या साईजचा अगदी बारीक चिरून घ्यायचा कांदा, नंतर पुरतं सैंधव मीठ, एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिन्याचे पानं आणि 2 ग्लास इथे थंडगार पाणी घ्यायचंय। तर आता इथे सत्तू तयार करून घ्यायचंय, म्हणजे फुटाण्यांचं पीठ तयार करून घ्यायचंय, त्याला सत्तू म्हटलं जातं। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे घ्यायचेत आणि एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथे फुटाण्यांची बारीक पावडर तयार झाली आहे। तर यालाच सत्तू म्हणतात। किंवा मग फुटाणे नसतील तर डाळं घेतलं आणि त्याचं असं बारीक पीठ तयार केलं तरी सुद्धा चालेल। तर आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला सत्तूचं पीठ काढून घ्यायचं आहे। तर इथे आता जेवढा सरबत करायचा आहे तेवढ्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे। तर आता इथे मी 2 ग्लास सरबत बनवणार आहे, त्याच प्रमाणात 2 चमचे मोठे सत्तू घेतले। आधी थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करायचं आहे, म्हणजे गुठळी होणार नाही। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे। तर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर इथे तुम्ही एक हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, म्हणजे चटपटीत आणि तिखट होतं। नंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पुदिन्याचे पानं आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली होती ती घालून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालायचे, साधं मीठ किंवा सैंधव मीठ घालायचे, अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थंडगार पाणी ओतायचं आहे। तर पाणी थंडच घालायचं इथे। तर हे सरबत प्यायल्याने पोट शांत राहतं आणि शरीराला एकदम थंडावा मिळतो। तर सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतं आणि हे प्यायल्याने ना उन्हाळ्यात उष्मासुद्धा लागत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं। तर तयार झाले आपलं इथे सत्तू सरबत। तर खूप भन्नाट रेसिपी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर कसं वाटलं हे झटपट सत्तू सरबत? हे 5 मिनिटात तयार होतं आणि दिवसभर फ्रेश ठेवतं। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।